अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुल्क पक्षीचा शशिखर वाळे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय धी वाढले। द्वादश अध्यायाचे अंती शिबात भट्ट बाळापाप्रती कपट युक्तीने फोसू पाहती परी झाले वर्तशी स्वयंपाकाधिक करावयासी लजा वाटतसे तयासी तया ते एके सम्यासी काय बोलती समर्थ निर्लजासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सदुरु बाळापा मनी समजला। सेवक रामाजी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे तिने सेवाकारास नित्य त्रास द्यावा वर्तची नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तिचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या सम्यासी लोकशंका लागता स्वामीसी बाळापात्य उठविले तईपासून बाळापासी त्रास देत अहर्दिशी गाऱ्यांना सांगता समर्थाशी बाई ते शब्दे ताडती। अक्कलकुटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतो तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासा द्रव्यश बहुत असे सांपरित लागली। दिवाळीचा सण येता राजे मंदी नामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलिली तो आहे चोळापाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळापा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळापा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळापा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळापा कारणे जबाब दिधला चोळापाने बाळापा देती तरी घ्यायचे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सरे सांगे। चोळापाचे ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभारा चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सुजुरी करावी राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाले नवलपरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टित एक वस्त्र तयावळी पडले होते श्रीजवळी तयाचे करुण्या जुळी समर्थ करी घेतली। अल्लक शब्द उच्चारलेला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्रय वाटले। जुळे घेतले समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। जुळी चोळाप्या ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्था आता असावे। पाहून या द्रव्याची आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले चोळापासे दूर केले बाईसे बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करता दे। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागोनी दुष्टोत्तरी ताडण करी भोसाळ ते ऐकूनी बाळापासी दुःख झाले मानसी सोडणे स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी। या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे। बाळापा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनासी झाली। सुंदराबाईसे करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी भोव होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकम झाला सतुरी बाईसी दूरी करावी। परी राणीसे भिवूनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एकेदनी कारभारी पातले तयासी बोलते समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या सत्वर बर्वे मनी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी
कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोले तयासी द्रव्यास नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू गे. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळापाने चाकरी एक तपसरासरी केलो उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभी भक्ती त्यावर स्वामी कृपान करती सद्भावे जे नमस्कारती त्यावेळी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जया जयाचे स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित सारामृते त्रयोदशाध्यायं श्री स्वामीचरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.